मित्रांनो, तर आता ही बाग तयार व्हायला लागल्या आणि प्रत्येक बागायतदाराचं काय मत असतंय की ही शेंड्याला शेंडा जुळला पाहिजे. तर असं न करता जर आपण शेंड्याला शेंडा जर असं जुळवायला लागलो तर होतंय काय, इथं पाठीमागचं जे फूट येणार आहे तर ही फूट काय होत्या उचलत नाही, शेंड्याकडचं 4-5 डोळं उचलत्यात. म्हणताना प्रत्येक बागायतदाराने ही शेंड्याला शेंडा मिळवायचा प्रयत्न करू नका. तर काय करायचं, जिथं आपला वलांडा वळलाय 1, 2, 3, 4 आणि 5च पानं घ्यायची. 5 पेक्षा जास्त पण घेऊ नका. जास्त घेतली तरी पण आपला पाठीमागचा डोळा आहे तो उचलत नाही. म्हणताना एक ह्या 5 पानावर आणि दुसरं जिथं आपला वलांडा फिरवायचा आहे तिथनं 5 पानं मोजायची. जिथं ताराला थटला की 1, 2, 3, 4 आणि 5 ही अशी 5 पानावर शेंडा मारून घ्या. म्हणजे काय होतंय की 1, 2, 3, 4 आणि 5 पानावर ज्यावेळेला आपण इथं शेंडा मारतोय त्यावेळेला ही जी बगल फूट आहे, हे जे फूट आहेत तर हे काय होतंय सगळे एकसारखे उचलतात. आणि आपल्याला इथं काय होत्यात, इकडं 5 आणि इकडं 5 अशा 10 काड्या, तिकडं 5 तिकडं 5 10 काड्या. आणि इथं काय झालंय, इथं जर बघितलं तर इथं काय झाल्यात, इथं 5-5 काड्या आणि तिकडं 5-5 काड्या. एका झाडाला आत्ताच आपल्याला इथं 40 काड्या मिळाल्या. आणि शेवटला काय करायचं, इथं जी शेवटची फूट आहे परत ह्याचा 4 पानावर आणि ह्या शेवटच्या फुटीचा इथं काय करायचं 4 पानावर, इथं परत आपल्याला 8 काड्या तयार झाल्या. तर अशा पद्धतीनं आपली पहिल्या वर्षीची बाग आहे ती अशा पद्धतीने प्रत्येक बागायतदाराची तयार झाली पाहिजे.